चे महत्त्वाची अपडेट प्रकाशित करण्यात आलेली आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या वेबसाईटवर। तुम्ही जर कुक या पदासाठी प्रॅक्टिकल टेस्ट जर दिली असेल तर त्याचा निकाल लागलेला आहे। टोटल एकूण परीक्षा होती मित्रांनो 30 मार्काची। त्या 30 मार्कापैकी विद्यार्थ्यांना किती मार्क मिळाले त्यांच्या नावासमोर संपूर्ण माहिती दिलेली आहे। तर तीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तसेच काही अपडेट आहे का त्या ज्या विद्यार्थ्यांना गुण मिळाले त्यांच्यासाठी ते देखील माहिती आपण पाहणार आहोत। तर पहा या ठिकाणी YouTubeचे काही पॉलिसी असल्यामुळे तुमचं नाव मला या ठिकाणी दाखवता येणार नाही, परंतु मार्क लिस्ट मी दाखवतो आणि जे काही अपडेट असेल ती अपडेट वर आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत। तसेच ही संपूर्ण तुम्हाला लिस्ट जर घ्यायची असेल ना मित्रांनो, टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्या ठिकाणी मी अपलोड केलेले, तुम्ही त्या ठिकाणी जाऊन ती लिस्ट डाउनलोड करू शकता। तसेच कोर्ट भरती संदर्भ असो या सरळ सेवा असो किंवा भारतीय कोणतीही गव्हर्नमेंटची एक्झाम असो ती अपडेट घेण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना तुम्ही शेअर करा। तर पहा या ठिकाणी स्पष्ट उल्लेख त्यांनी केलेला आहे की मार्कची लिस्ट आहे मित्रांनो। टोटल एक्झाम होती तुमची प्रॅक्टिकलची 30 मार्काची आणि मिनिमम पासिंग होतं 15 मार्क। तर पाहू शकता या ठिकाणी किती मार्क विद्यार्थ्यांना मिळालेले आहेत। 30 पैकी 6.5 मार्क, काही विद्यार्थी अब्सेंट आहेत, काही जणांना 5.5 आहेत। आता हे जे काही मार्क दिसत आहेत 15 पेक्षा खाली, तर संपूर्ण विद्यार्थी फेलच्या लिस्टमध्ये आहेत। तर पहा या विद्यार्थ्याला 17 गुण मिळालेले आहेत, 22 गुण मिळालेले आहेत, अशा प्रकारचे गुण या ठिकाणी मिळालेले आहेत। आणि महत्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिलेली आहे मला त्या विद्यार्थ्यांशी संपर्क साधायचा आहे। तर चॅनलवर व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, जेवढ्या विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिलेली आहे त्या विद्यार्थ्यांनी मला संपर्क करा, व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा, त्यानंतर मी तुम्हाला कॉल करेल किंवा व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही कॉल देखील करू शकता। तर काही माहिती त्या विद्यार्थ्याकडून घ्यायची आहे मला, तर तुम्ही त्या ठिकाणी तेवढं सहकार्य करून माझा व्हॉट्सअप नंबर घेऊन त्या ठिकाणी तुम्ही मला कॉल करा किंवा SMS केले तरी या ठिकाणी चालते। अशा पद्धतीनं ही संपूर्ण लिस्ट आहे। तर तुम्ही पाहू शकता टोटल किती कॅन्डिडेट्स होते पहा या ठिकाणी मित्रांनो, टोटल किती कॅन्डिडेट्सना एक्झाम दिलेली होती। 150 विद्यार्थ्यांनी या ठिकाणी एक्झाम दिलेली होती, त्यापैकी तेवढ्या विद्यार्थ्यांचे या ठिकाणी गुण त्यांनी प्रकाशित केलेले तुम्ही वेबसाईटला पाहू शकता आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला देखील पाहू शकता। प्रकारे मित्रांनो त्या 150 विद्यार्थ्यांपैकी केवळ 22 विद्यार्थी हे मुलाखतीसाठी काय केलेले आहेत, पात्र केलेले आहेत। तर त्या संदर्भामध्ये अपडेट्स आपण पाहूया। तर महत्त्वाची अपडेट्स काय पहा, इनलिस्टेड कॅन्डिडेट्स आर डायरेक्टेड टू रिमेन प्रेझेंट। किती तारखेला प्रेझेंट व्हायचं, ज्या हे काय 22 कॅन्डिडेट्स आहेत त्यांचे नाव आहे समोर आपण पाहणार आहोत। तर 6/5/2025 या तारखेला 8:30 वाजता शार्प ऍड्रेस आहे, या ऍड्रेसवर तुम्हाला फिजिकल फिटनेस टेस्टसाठी आणि मुलाखतीसाठी स्वतःच्या खर्चाने या ठिकाणी उपलब्ध राहायचं आहे। जे विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र झालेले आहेत त्यांच्यासाठी आहे। आणि पुढे काय सूचना दिली, फॉर द पर्पज ऑफ आयडेंटिफिकेशन द कॅन्डिडेट्स आर रिक्वायर्ड टू ब्रिंग देअर एनी वन ओरिजिनल फोटो। हे जेवढे काय डॉक्युमेंट्स आहेत त्यापैकी एक ओरिजिनल तुम्हाला काय करायचं, सोबत डॉक्युमेंट्स ठेवायचं आहे। पुढे पहा, द कॅन्डिडेट्स आर फर्दर डायरेक्टेड टू ब्रिंग ओरिजिनल डॉक्युमेंट सर्टिफिकेट अँड वन सेट ऑफ द सेल्फ अटेस्टेड कॉपीज। काय करायचंय, एक झेरॉक्स कॉपी ठेवायची आहे, ओरिजिनल एक बंच तुम्हाला ठेवायचं आहे। जे काय झेरॉक्स कॉपी आहे ते सेल्फ अटेस्टेड तुम्हाला त्या ठिकाणी करायचं आहे। जे काय त्यांनी ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये मेन्शन केलेले हे पूर्ण वाचा, नंतर नंबर ऑफ 1 ते 3, 5 ते 13 आणि 19 जे काही नोटीस दिली ते वाचा, त्यानुसार तुम्हाला काय करायचं, एक बंच तुम्हाला तयार करायचं आहे। त्याच्यानंतर काय म्हटलेलं आहे पहा, पुढे काय म्हटलेलं आहे, कॅन्डिडेट्स आर आल्सो डायरेक्टेड टू ब्रिंग ऍडमिट कार्ड्स इश्यूड टाइम ऑफ द कुकिंग प्रॅक्टिकल टेस्ट। प्रॅक्टिकल टेस्ट वेळेस ज्या ठिकाणी तुम्हाला ऍडमिट कार्ड दिले होते ते तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे। अशा पद्धतीनं ही काय आहे, अतिशय महत्त्वाची अपडेट्स आहे। पहा या ठिकाणी अशा पद्धतीनं टोटल 22 कॅन्डिडेट्स काय केले, त्यांनी मुलाखतीसाठी पात्र केलेले आहेत।